सर्व बँक खातेधारकांना अर्जंट सूचना. 31 मार्च नंतर या लोकांचे बँक खाते कायमचे बंद होणार. जर 31 मार्चच्या आधी तुम्ही हे एक काम बँकेत जाऊन केलं नाही तर तुमचं बँक खातं बंद होणार. तुमच्या खात्यातले पैसे हे जमा केले जातील, तुमचं खातं गोठवलं जाईल, त्यातला एक ना एक रुपया सरकारच्या तिजोरीत जमा होईल. तुम्हाला हे खोटं वाटत असेल, पण 1 एप्रिलपासून रिझर्व्ह बँकेने सर्व बँक खातेदारांसाठी कडक नियम लागू केला आहे. दरवर्षी 31 मार्च नंतर बँकेच्या नियमांमध्ये बदल होतात. कधी केवायसी बंधनकारक केली जाते तर कधी पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक केलं जातं. मागच्या वर्षीही 2025 मध्ये 31 मार्चला हा नियम होता, पण लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. काही लोकांच्या खात्यातून त्यावेळेस पैसे काढणे मुश्किल झालं होतं. मागच्या वेळेस डेट वाढवून दिली होती, पण यावेळेस डेट वाढवून दिली जाणार नाही. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. पहा, तुम्ही या गोष्टीला जर सिरियसली घेतलं नाही तर कदाचित तुम्ही 1 एप्रिलला सकाळी जेव्हा एखाद्या दुकानात काहीतरी खरेदी करायला जाल, तिथे फोन पे, गुगल पे वरून पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल की तुमचं खातं ब्लॉक झालं आहे. 1 रुपयाचाही व्यवहार करता येणार नाही. तुम्ही ATM मध्ये जरी पैसे काढायला गेले तरी ATM वर मेसेज येईल की तुमचं खातं गोठवलं गेलंय. आणि जर तुम्ही बँकेत मॅनेजरकडे गेले तर मॅनेजर तुम्हाला सांगेल की तुम्ही हे काम 31 मार्चच्या आधी करायला पाहिजे होतं. होय, आता तुमचे पैसे सरकार जमा झालेले आहेत. होय, ही परिस्थिती खरोखर येणार आहे. मागच्या वर्षीही अनेक लोकांच्या बाबतीत असं झालं होतं. पहा, दर वर्षाच्या 31 मार्चला अनेक नियम बदलतात, पण यावर्षीचे नियम हे अतिशय कठोर आहेत. पहा, दरवर्षी जसे 31 मार्च 31 डिसेंबरला जसं कॅलेंडर बदलतात, पण देशाचं आर्थिक वर्ष 31 डिसेंबरला संपत नाही, तर ते संपतं 31 मार्चला. आता मागच्या वर्षी परिस्थिती वेगळी होती, पण यावर्षी जगात युद्ध सुरू आहे. त्यामुळेच भारत सरकारने हा अतिशय कडक निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षी काही जणांचे खाते पुन्हा सुरू केले होते आणि यावेळेस खाते सुरू होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे फक्त 48 तासांहून अधिक कमी वेळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर सावध व्हा. त्यामुळे सरकारने खातेदारांना आणि नागरिकांना ही शेवटची वॉर्निंग दिली आहे. तुम्ही जर हे काम वेळेत पूर्ण केलं नाही तर 1 एप्रिलपासून तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशावर तुमची मालकी उरणार नाही. तुम्ही म्हणाल माझे पैसे आहेत, पण सरकार म्हणेल तुम्हाला 31 तारीख लास्ट डेट दिली होती, आता हे पैसे सरकारचे झाले. पहा, युद्धामुळे जशी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे, पेट्रोल डिझेलच्या बाबतीत लोक रांगा लावत आहेत, तर त्याच धर्तीवर बँकांच्या बाबतीत देखील अतिशय कडक नियम आता लागू केला. त्यामुळे जर हे एक काम 31 मार्चच्या आधी झालं नाही तर तुमचं बँक खाते आयुष्यभरासाठी ब्लॉक होऊन तुमचे सर्व साठवलेले पैसे सरकार जप्त करू शकतं. लोक अनेकदा बँकेच्या अशा सूचनांना फालतू समजून सोडून देतात. म्हणूनच सरकारने आता यावेळेस कारवाईचा बडगा उगारला आहे. हा नवा नियम प्रामुख्याने काळे धंद्यावाल्यांना लगाम घालण्यासाठी असला तरी त्याची झळ तुमच्या आमच्यासारख्या साध्या मध्यमवर्गीय माणसाला सुद्धा बसणार आहे. मुद्दा फक्त पैसे अडकण्याचा नाहीये. जर तुम्ही वेळेत जागे झाला नाहीत तर तुमचे पैसे तर बुडतीलच, पण नियम मोडल्याच्या आरोपाखाली तुम्हाला थेट जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते आणि लाखो रुपयांचा दंड तुमच्या पदरी पडू शकतो. बघा, आपल्याला नेहमी बँकेचे मेसेज येतात की KYC करा किंवा बॅलन्स मेंटेन ठेवा, पण आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. काही लोक तर फक्त खातं उघडून विसरून जातात, वर्षानुवर्षे तिथे ढुंकूनही बघत नाहीत. पण लक्षात ठेवा, आता काळ बदललाय आणि नियम लय कडक झालेत. तुमचं खातं कितीही जुनं असो किंवा तुम्ही ते वापरत नसाल तरीही ते तुम्हाला मोठ्या संकटात ढकलू शकतं. 1 एप्रिल नंतर जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर खात्यातून एक दमडीही बाहेर येणार नाही. तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचे लाभार्थी असाल तर तो लाभ तात्काळ थांबेल. तुमची वर्षानुवर्षांची बचत किंवा केलेली FD एका रात्रीत शून्यावर येऊ शकते. मग नक्की कोणते नवे नियम आलेत? 31 मार्चच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे? RBIने तुमच्या फायद्यासाठी नक्की काय सांगितले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत देणार आहे. जर तुम्हाला तुमची मेहनत सुरक्षित ठेवायची असेल आणि दंड टाळायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत डोळ्यात तेल घालून पहा, कारण ही माहिती तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा ठरवणारी आहे. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आपली RBI ही सर्व बँकांची मालक आहे. गेल्या काही दिवसात RBIने अतिशय शांतपणे काही नवीन नियमांची नियमावली तयार केली आहे. सरकारचं म्हणणं आहे की देशात वाढणारे ऑनलाईन फ्रॉड आणि पैशांची अफरातफर रोखण्यासाठी आता प्रत्येक खातेदाराची कुंडली तपासली जाईल. या नियमांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून अत्यंत कडकपणे सुरू होणार आहे. हा बदल इतका व्यापक आहे की ज्याचं कोणाचं बँकेत खातं आहे तो प्रत्येक माणूस आता सरकारच्या स्कॅनर खाली येणार आहे. सगळ्यात आधी आपण अशा नियमांबद्दल बोलूया ज्यामुळे जवळपास 20% लोकांची पंचायत होऊ शकते. ज्यांचे मोठे व्यापार आहेत किंवा जे दररोज लाखांमध्ये व्यवहार करतात त्यांच्यावर आता कडक नजर ठेवली जाणार आहे. तुमच्या खात्यात अचानक येणारी मोठी रक्कम किंवा तुम्ही कोणाला पाठवलेले मोठे फंड्स याचा हिशोब आता 1 मिनिटात मागितला जाईल. जर तुमच्या व्यवसायाची कागदपत्रे अपडेट नसतील तर तुमचं खातं त्याच क्षणी फ्रीज केलं जाईल.
हे नियम जरी सध्या श्रीमंतांसाठी वाटत असले तरी सावधान रहा. सरकारचा हा नियम हळूहळू तुमच्या छोट्या बचत खात्यापर्यंत सुद्धा पोचणार आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एकूण 8 नियम आहेत, पण त्यातला 8वा नियम सर्वात जास्त धोक्याचा आहे. ज्यांनी कोणीही बँक खाते उघडले आहे त्या प्रत्येकाला या 8व्या नियमाचा फटका बसणार आहे. त्यामुळे तो पाहिल्याशिवाय व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका. सगळ्यात आधी आपण पहिला नियम पाहूया. हा नियम सर्वांनाच लागू नसला तरी 10 ते 15% लोकांना त्याचा मोठा त्रास होऊ शकतो आणि त्यात तुमचं नाव आलं तर तुमची मोठी गोची होईल. हे जे 7-8 नियम मी सांगतोय त्यातला 8वा नियम असा आहे की ज्यामुळे 100% लोकांचं खातं बंद होऊ शकतं, म्हणून नीट लक्ष द्या. आता RBIचा हा पहिला नियम बघा. अनेकदा आपण काय करतो, मित्राच्या किंवा ओळखीच्या माणसाच्या व्यवहारासाठी आपलं स्वतःचं खातं वापरायला देतो किंवा थोड्या कमिशनच्या मोहात पडून दुसऱ्याचे पैसे स्वतःच्या खात्यात घेतो. आता सावध व्हा. RBIच्या नवीन कायद्यानुसार जर तुमच्या खात्याचा वापर कोणत्याही संशयास्पद व्यवहारासाठी झाला तर तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याखाली थेट जेलमध्ये जावं लागेल. आता केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही. सरकारने स्पष्ट केलंय की गैरप्रकार करणाऱ्यांचे पैसे सरकार जप्त करेल. ही भीती फक्त गुन्हेगारांसाठी नाही, तर तुमच्या एका चुकीच्या व्यवहारामुळे तुम्ही सुद्धा यात नाहक फसू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या हिताचं आहे. आता आपण अशा विषयाकडे वळतोय ज्याचा थेट संबंध 50 कोटी भारतीय लोकांशी आहे. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती आहेत का? आणि त्या सर्व खात्यांना तुम्ही एकच मोबाईल नंबर लिंक केलाय का? रिझर्व्ह बँकेने वित्त सचिव TV सोमनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल सांगतो की एकाच नंबरवर अनेक खाती असणं सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. जर तुमच्याकडे 2, 3 किंवा त्यापेक्षा जास्त खाती असतील तर तुम्हाला आता विशेष KYC म्हणजे ॲडिशनल KYC करणं सक्तीचं आहे. जर तुम्ही ही KYC केली नाही तर तुमचं मुख्य खातं सोडून बाकीची सर्व दुय्यम खाती 1 एप्रिलला बंद केली जातील. विचार करा, तुमच्या एखाद्या जुन्या विसरलेल्या खात्यात मोठी रक्कम असेल आणि तेच खातं बंद झालं तर? या नियमामुळे 40% लोकांचे व्यवहार पूर्णपणे कोलमडणार आहेत. मंडळी, आता कान देऊन ऐका. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशातल्या बँकांमध्ये तब्बल 42,000 कोटी रुपये असेच बेवारस पडून आहेत, ज्याला कोणी मालकच उरलेला नाही. ही सगळी डोकं दुखवणारी खाती आता सरकार कायमची गोठवणार आहे. तुम्हीही पूर्वी कधीतरी एखादं खातं उघडलं असेल आणि त्यात थोडेफार पैसे टाकून विसरला असाल तर सावधान. आता सरकार अशा पडीक खात्यांचा ताबा घेणार आहे. जर तुमचं खातं 2 वर्षांपासून बंद असेल किंवा त्यात व्यवहार झाले नसतील तर 1 एप्रिलला ते कायमचंच टाळेबंद होईल. मग त्यातील तुमचे हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या झिजवून जीव नकोसा होईल. त्यापेक्षा आजच आपल्या सर्व जुन्या खात्यांची नीट चौकशी करा. हे मी इतक्या तातडीने सांगतोय कारण व्हिडिओच्या शेवटी जो मोठा नियम आहे तो या विसरलेल्या खात्यांना सुद्धा तितकाच लागू होतो. बँकेत साठवलेली तुमची कमाई जितकी मोलाची आहे तितकाच तो पैसा तुमच्या पश्चात घरच्यांना मिळणं सुद्धा काळाची गरज आहे. RBIच्या ताज्या अहवालात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. वारसदार म्हणजेच नॉमिनी नसल्यामुळे सामान्यांचे कित्येक हजार कोटी रुपये बँकांमध्ये अक्षरशः सडून राहिलेत. जर तुमच्या अकाउंटला आजच वारस नेमलेला नसेल तर बँका आता लय कडक पावलं उचलणार आहेत. वारस नोंदणीसाठी तुम्हाला बँकेतून कॉल्स येतील, पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं खातं थेट हाय रिस्क म्हणजे धोक्याच्या लिस्टमध्ये टाकलं जाईल. आता वळूया त्या मुख्य नियमाकडे ज्याचा इशारा मी व्हिडिओच्या सुरुवातीला दिला होता. हा नवा नियम महाराष्ट्रासह देशातल्या प्रत्येक माणसासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. 1 एप्रिल नंतर ज्यांनी हे काम उरकलं नसेल त्यांना बँकेची पायरी चढणं सुद्धा मुश्किल होऊन बसेल. तो नियम म्हणजे सक्तीचं डिजिटल KYC आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. बघा, आत्तापर्यंत आपण फक्त कागदाचे फोटो देऊन कसंही KYC उरकत होतो, पण आता सरकारने प्रत्येक नागरिकाचे एक डिजिटल प्रोफाईल बनवण्याचा फतवाच काढलाय. यामध्ये तुमचा आधार कार्ड, चालू असलेला मोबाईल नंबर आणि तुमच्या हाताचे अंगठे म्हणजे बायोमेट्रिक यांची नव्याने कडक तपासणी केली जाईल. जर तुम्ही ही धावपळ 1 एप्रिलच्या आधी केली नाही तर काय होईल नीट ऐका. तुमचे फोनपे आणि गुगल पे सारखे ऑनलाईन व्यवहार जागच्या जागी बंद पडतील. तुमच्या हक्काच्या सरकारी योजनांचे पैसे, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना किंवा पेन्शन, खात्यात जमा होणं कायमचं थांबेल. तुमची कष्टातून केलेली FD मॅच्युअर झाली तरी त्याचे पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत. एवढंच काय, तुम्ही स्वतःच्या खर्चासाठी बँकेत पैसे मागायला गेलात तरी बँक मॅनेजर तुम्हाला रिकाम्या हाताने परत धाडेल.
हा नियम प्रत्येक सामान्य माणसासाठी बंधनकारक आहे. तुमचं खातं झिरो बॅलन्सचं असो किंवा त्यात लाखो रुपये असोत, यातून कोणाचीच सुटका नाही. 31 मार्च ही तुमच्यासाठी शेवटची धोक्याची घंटा आहे. तातडीने बँकेत जाऊन तुमचं KYC स्टेटस तपासून घ्या. बँकेकडून येणाऱ्या प्रत्येक मेसेजकडे नीट लक्ष द्या. जर बँकेला दिलेला जुना मोबाईल नंबर बंद असेल तर तो आजच अपडेट करा. तुमच्या प्रत्येक खात्यावर वारसदाराचं नाव चढवले की नाही याची खात्री करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काम करण्यासाठी कोणत्याही फसव्या लिंकवर क्लिक करू नका. स्वतः बँकेत जाऊनच हे सर्व सोपस्कार पूर्ण करा. आतापर्यंत तुम्ही ऐकलं की नियम किती कडक झालेत, पण आता प्रत्यक्ष करायचं काय ते नीट समजून घ्या. सगळ्यात आधी उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जायची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर बँकेचा जो शेवटचा बॅलन्स आला आहे तो चेक करा. जर त्यात KYC पेंडिंग किंवा ॲक्शन रिक्वायर असं लिहिलं असेल तरच तुम्हाला धावपळ करायची आहे. दुसरी सोपं पद्धत म्हणजे तुमचं नेट बँकिंग किंवा बँकेचा अधिकृत ॲप उघडा. इथे प्रोफाईल सेक्शनमध्ये गेल्यावर किंवा तुमचं KYC स्टेटस दिसतं. जर तिथे अपडेटेड असेल तर घाबरायचं कारण नाही. तर नसेल पण मात्र तुम्हाला 31 मार्चची वाट न पाहता लगेच बँकेची धाव घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आधार व पॅन लिंकिंग. अनेक जणांना वाटतं आमचं लिंक आहे, पण बँकेच्या रेकॉर्डमध्ये ते अपडेट नसतं. बँकेत जाताना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा जो नंबर बँकला लिंक आहे तोच मोबाईलसोबत घेऊन जा. तिथे गेल्यावर मॅनेजरला स्पष्ट सांगा की मला KYC करायचे आहे. अनेकदा आपण फक्त फॉर्म भरून देतो, पण बायोमेट्रिक म्हणजे अंगठा लावायला विसरतो. यावेळी सरकारने बायोमेट्रिक सक्तीचे केले आहे, त्यामुळे तुमचा अंगठा मॅच होतोय की नाही हे तिथे तपासून घ्या. जर तुमचं वय जास्त असेल तर अंगठ्यानेच ठसे उमटत नसेल तर डोळ्यांच्या स्कॅनिंगच्या पर्याय निवडा, पण हे काम अर्धवट सोडू नका. आता सगळ्यात दुर्लक्षित मुद्दा म्हणजे नॉमिनी. जर तुमच्या तुमचे पैसे तुमच्या कुटुंबाला सहज मिळावे असं वाटत असेल तर फॉर्म भरताना वारसदाराचं नाव नीट तपासा. अनेक जुन्या खात्यांवर वारसदाराचं नाव नसतं किंवा चुकीचं नसतं. तुमच्या पत्नीनं, मुलाचं किंवा पालकांचं नाव तिथे नोंदवून घ्या. या एका चुकीमुळे तुमच्या देशात हजारो कोटी रुपये अडकून पडले आहेत. तुमच्या गावठी तसं होऊ देऊ नका. हे सर्व सोपस्कार म्हणून झाल्यावर बँकेकडून एक नॉलेजमेंट म्हणजेच पोचपावती भेटते. उद्या तर तांत्रिक चुकीमुळे तुमचं खातं बंद झालं तर पावती तुम्हाला वाचवेल. मित्रांनो, ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या घरातल्या थोर मोठ्यांच्या आणि निवृत्त व्यक्तींच्या बँक व्यवहार एकदा तपासून पहा. आता मला कमेंट्समध्ये सांगा तुमची कोणत्या बँकेत खाते आहेत आणि तुम्हाला बँकेकडून KYC मेसेज आला आहे का. जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत असेल तर कमेंट्समध्ये तुमची समस्या लिहा. मी प्रत्येक कमेंट्स तुम्हाला वाचून योग्य तो सल्ला देण्याचा नक्की प्रयत्न करेल. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. खरं तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाचा तरी बँक खाता आणि कष्टाचे पैसे वाचवू शकते. सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.